नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी या MPSCच्या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. आपण राज्यसेवापूर्व कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचे महत्त्वाचे टॉपिक या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करतो आहोत. या ठिकाणी आपण बी पब्लिकेशनचा ठोकळा रेफर करतो आहे, तेव्हा याचे संपादक अजित कुमार आणि या ठिकाणी राज्यसेवापूर्व कंबाईन यांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, त्याला NCERT आणि जे आपलं स्टेट बोर्ड आहे याचा टच सुद्धा या ठिकाणी आहे. हे विशेष आजचा टॉपिक आपला महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भारताचे हवामान. भारताचं एका शब्दात जर तुम्हाला विचारलं गेलं की भारताचं हवामान कसं आहे, तर उत्तर काय? भारताचं हवामान हे उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कसे? उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचे. भारताच्या हवामानावर कशा कशाचा प्रभाव पडतो असा दुसरा प्रश्न जर विचारला गेला तर भारताचं स्थान, भारताच्या उत्तरेकडे असलेले हिमालय पर्वतरांगा, पुढे पूर्वीय वाऱ्यांचा संमिलन पट्टा उत्तरेकडे सरकणं, त्याला मग ते वरती जेट प्रवाह वगैरे त्यांचेही मुद्दे आहेत, यांचा प्रभाव या ठिकाणी आहे. पारंपरिक भारतात जर बघितलं तर 6 ऋतू मानण्यात येतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतीय हवामानाचे 4 ऋतूमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि आपल्याला त्यानुसारच आता पुढे जायचं आहे. बघा, उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मार्च ते मे, उन्हाळा मार्च ते मे हा कालावधी. सूर्याचं भासमान भ्रमण, याच्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये मार्च नंतर तापमान वाढू लागते, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. बघा, आपण उत्तर गोलार्धात आहोत, भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. मला अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण बघितलं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काय? उत्तर गोलार्ध, सूर्याचं भासमान भ्रमण. आता हे सूर्याचं भासमान भ्रमण हे का होतं? परिवलनाचा इफेक्ट आहे की परिभ्रमणाचा, याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. जर मुद्दे क्लिअर झालेले असतील तरी उत्तर देता येतील. सूर्याचं भासमान भ्रमण, उत्तर गोलार्धामध्ये मार्च नंतर तापमान वाढू लागते, त्यामुळे हवेचा दाब कमी होतोय. याच वेळेस भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये वादळे आहेत, वादळी पाऊस आहे, तो पडतोय, त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने? उन्हाळ्यामध्ये पडणारा पाऊस वळवाचा पाऊस, महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये ज्याला आपण आम्रसरी असं सुद्धा म्हणतो. कुठेही पण कोकणामध्ये, याला कोकणामध्ये आम्रसरी म्हणतोय आपण. वळवाचा पाऊस कुठे म्हणतोय आपण? पठारी भागात म्हणतोय. पुढे कॉफी बहार सरी असं याला म्हणतोय आपण, चेरी ब्लॅसम शॉवर. पुढे याला कालबैसाखी, नॉर्वेस्टर असंही म्हटलं जाते, पश्चिम बंगाल, ओडिसा या भागामध्ये. त्यानंतर कर्नाटक आणि केरळ इकडे जर गेले तुम्ही तर त्याला आंधी म्हटलं जाते, वादळी वारे. राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये तेच नाव. आणि लू वादळी वारी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये त्याला म्हटले जाते. उन्हाळा. पुढचा ऋतू या ठिकाणी मांडला गेला आहे पावसाळा. कालावधी काय? जून ते सप्टेंबर. पावसाळा जून ते सप्टेंबर. आता मान्सूनचा वारा. पावसाळा म्हणजे काय? मान्सूनचे वारे येत आहेत. कोणता मान्सून येते? नैऋत्य की ईशान्य मान्सून? महत्त्वाचं आहे. मान्सूनचे वारे 25 मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटावर येत आहेत. पुढे 1 जूनला ते केरळमध्ये येत आहेत. 25 जूनपर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहेत. पुढे मग भारतामध्ये जवळपास 80% पाऊस जर बघितला तुम्ही तर तो कोणत्या वाऱ्यापासून पडतो? तर तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतोय. किती टक्के? 80% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. प्रश्न विचारला गेला आहे. मग तो परतीचा पुन्हा जो पाऊस आहे, ईशान्य मोसमी पाऊस, तो कोणकोणत्या भागात पडतो हाही एक वेगळा प्रश्न आहे. इथे एक मात्र फार महत्त्वाचं आहे वैशिष्ट्य, ते म्हणजे भारतामध्ये जे काही पर्जन्य पडतं आहे त्याचं वितरण अतिशय असमान आहे. काय? असमान. पूर्णतः त्या ठिकाणी म्हणजे त्याला कोणतंही असं एक विशिष्ट नियम नाही आहे, विशिष्ट नियोजन नाही आहे, असमान स्वरूपाचं ते पर्जन्य आहे.
तसेच मान्सूनचा खंड ही महत्त्वाची समस्या भारतामध्ये आहे. काय? मान्सूनमध्ये खंड पडतो, मान्सूनचा खंड. पुढे मौसिनराम, सोहरा या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. मौसिनराम कोणत्या राज्यामध्ये आहे मौसिनराम? जे भारतामधील ठिकाण महत्त्वाचं, ज्या ठिकाणी जगातला सर्वात जास्त पाऊस पडतो, मौसिनराम. पुढे भारतात पाऊस किती पडतोय? सरासरी पाऊस किती पडतोय? 118 सेंटीमीटर पाऊस पडतोय भारतामध्ये. सरासरी 118 सेंटीमीटर. आणि मग भारतामध्ये पाऊस कसा पडणार, किती पडू शकतो याचा अंदाज तो सुरुवातीला 16 घटक होते, आता 10 घटक त्या ठिकाणी आपण मानतो. आणि ते जो हवामान विभाग आहे तो आपल्याला सांगतो किती पाऊस पडू शकतो यावर्षी, किती नाही. आणि मग त्यावर वेगवेगळे घटक परिणाम करत असतात. भारतातला मान्सून जो आहे त्यावर एल निनो असेल, ला निनो असेल. मग त्यामध्ये एल निनोचा एक वेगळा इफेक्ट आहे, ला निनोचा वेगळा इफेक्ट आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि आतापर्यंत एकाच वर्षी सर्वाधिक पर्जन्याची नोंद कुठे झाली असेल तर ती चेरापुंजी. चेरापुंजी ठिकाण कोणत्या राज्यात आहे हा माझा तुमच्यासाठी प्रश्न. 1861ला सर्वाधिक पाऊस इथे 22,990 मिमी एवढा पाऊस एकाच वर्षी पडलेला आहे. पुढे जातोय मी. मान्सूनच्या परतीचा काळ. काय? परतीचा मान्सून म्हणतो आपण त्याला, म्हणजे तिसरा ऋतू म्हणूया आपण. ऑक्टोबर ते नोव्हेंबर मान्सूनच्या परतीचा काळ. आता हे कधीपासून सुरू होतो? ऑक्टोबर महिन्यापासून. ते ऑक्टोबर हीट म्हणतो ना आपण, तेव्हापासून ही परतीचा मान्सून सुरू होतो. आणि मग तो पावसाळा आणि हिवाळा यांच्यामधला जो संक्रमण काळ आहे तो कालावधी हाच मान्सूनच्या परतीचा काळ. ऑक्टोबर हीट किंवा विश्वमित्राचा उन्हाळा असंही त्याला म्हटलं जातं. ज्या ठिकाणी तापमानात वाढ आहे, कोरडेपणासुद्धा आहे, मान्सूनच्या परतीचा काळ. पुढे कोरडा व थंड हवेचा हिवाळा कशाला म्हटलं जातं? कोरडा व थंड हवेचा हिवाळा. कोणता कालखंड आहे हा? हिवाळा म्हणतोय आम्ही. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात तापमान वाढल्यामुळे यावेळी हिवाळ्याची स्थिती तयार होते. ते मान्सून वारे दक्षिण गोलार्धाकडे म्हणजेच ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहू लागतात बघा, अशा स्वरूपाचे. ही ईशान्य बाजू इकडे नैऋत्य आहे, हिवाळ्याचा कालखंड. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या ठिकाणी ईशान्य मोसमी वारे जे आहेत ते पाऊस देतात. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये. याचवेळी भूमध्य सागरावरून येणारे जेट वारे जर तुम्ही बघितली तर ते जम्मू काश्मीरमध्ये पाऊस देत आहेत आणि त्या ठिकाणी बर्फवृष्टी करतायत. पुढे मग या बर्फवृष्टीमुळे भारतीय पठारी प्रदेशामध्ये थंडीची लाट येते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. थंडीच्या लाटेची झळ उत्तर भारताला अधिक बसती, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटरेस्टिंग मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे. पुढे आणखी महत्त्वाचे काही मुद्दे. भारताची पावसाची चलक्षमता अधिक आहे. चलक्षमता कशाला म्हटलं जातं? बघा, भारतीय पावसाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये चलक्षमता, म्हणजे एकतर सगळ्या ठिकाणी सारखा पाऊस पडत नाही. दुसरा मुद्दा, पाऊस सगळ्या कालावधीमध्ये सारखा पडत नाही. म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस पडून जाईल, दुसऱ्या महिन्यामध्ये तो कमीही पडेल. म्हणजे असं सारखं नाही की बाबा चला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर प्रत्येक महिन्यामध्ये असं इतका पाऊस त्या ठिकाणी पडणारच, असं काही नाही आहे. चलक्षमता अधिक आहे. एका वर्षात 75 सेमीपेक्षा जर कमी पाऊस पडत असेल तर ते आवर्षण वर्ष म्हणून ओळखावं लागतं. आता भारतात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो असा प्रश्न विचारला गेला तर द्रास हा भाग आहे. द्रास कुठे येईल बरं? हे ठिकाण सर्वात कमी तापमान द्रास भागात, सर्वात कमी तापमान. सर्वात जास्त तापमान राजस्थानमधील गंगानगर. तुमच्या लक्षात येईल द्रास सर्वात कमी तापमान आहे थंड ठिकाणी म्हणजे कोणत्या राज्यात जाईल, आणि गंगानगर तर ते राजस्थानचा उल्लेख आहेच. पुढे भारतातला 80% पाऊस जर बघितला तुम्ही तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पडतोय. इतर 20% पाऊस इतर महिन्यांमध्ये पडतोय. आणि ती महावृष्टी ज्याला आपण म्हणतोय 6 जुलै 2005 मुंबई एकाच दिवसामध्ये 946 मिमी इतका पाऊस आहे. किती? 946 मिमी.
पुढे महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी आगमन करतो तर 7 जूनला. आता हे मतलई वारे आणि खारे वारे. मतलई वारे कुणीकडून कुणीकडे वाहतात, खारे वारे कुणीकडून कुणीकडे वाहतात. इथे रात्री मतलई वारे वाहतात एवढं दिलंय, दिवसा खारे वारे वाहतात हे दिलंय. माझा तुम्हाला प्रश्न आहे, समुद्राकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून समुद्राकडे कोणते वारे कुणीकडून कुणीकडे वाहत आहेत, महत्त्वाचं आहे. पुढे सर्वसाधारणपणे संपूर्ण जगामध्ये हवामानाचे 2 ऋतू मानले जातात. जगात जर बघितलं तर ते कोणकोणते? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या 3 पैकी 2च ऋतू आहे जे जगामध्ये मानले जातात. दोन्हीपैकी तिन्हीपैकी कोणते 2 सांगा. एक कट करायचा आहे, तो आपल्याकडे मानतो आपण. 2च ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा, उन्हाळा हिवाळा की पावसाळा हिवाळा, कोणते? पुढे नैऋत्य मोसमी वारं जे आहे ज्याच्यापासून भारतात पाऊस येतो, त्याच्या भारतामध्ये 2 शाखा होतात, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मान्सून हा अरबी भाषेतील शब्द आहे, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. मान्सून अरबी शब्द. आणि भारतात जर तुम्ही बघितलं तर सर्वप्रथम मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर येतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे अरवलीपर्यंत नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या समांतर दिशेमध्ये, या ठिकाणी ती समांतर दिशा आहे, यामुळे या भागामध्ये पर्वत जे आहे ते वाऱ्यांना प्रतिरोध न करू शकल्याने या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होत नाही. बघा इकडे थोडंसं आपल्या महाराष्ट्राच्या वरती गेले तुम्ही, अरवली थोडंसं नैऋत्य मान्सून वारा जो आहे त्या पद्धतीची ही पर्वतरांग आहे. तिथे ती वारे अडवलेच जात नाही, प्रतिरोध पर्जन्य जे म्हणतो ना आपण, ती पडत नाही. त्यामुळे तिथे अवर्षणग्रस्त प्रदेश आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे 1 डिसेंबरपर्यंत तामिळनाडू राज्यातून नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते परतलेले असतात. बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा आवर्तांची निर्मिती होतात, ज्याला आपण वादळ म्हणतो, चक्रीवादळ म्हणतो. पुढे मान्सून हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर हिप्पलस यांनी तो वापरला आहे. पुढे भारतीय मान्सूनचे विवेचन कोणी केले तर अरब यात्री अल्मसुदी यांनी 957 याचं विवेचन केलं आहे. पुढे मार्शडेन यांनी असं म्हटलं आहे की जगातील सर्व प्रकारचे हवामान हे भारतामध्ये आढळते. कोण म्हणताय? मार्शडेन म्हणतायत. पुढे भारतीय मौसम विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे आणि याला शिमला ऑफिस असंही म्हटलं जातं. मुख्यालय पुण्यात आहे भारतीय हवामान विभागाचं, मात्र त्याचं नाव काय? शिमला ऑफिस. पुढे बंगालच्या उपसागरातील असलेली मान्सूनची शाखा ही सर्वाधिक क्षेत्रफळावर विस्तारलेली आपल्याला दिसून येते. मान्सूनचा सर्वात कमी कालावधी हा पंजाब राज्यामध्येही आपल्याला आढळून येतो, सर्वात कमी पंजाबमध्ये. आणि आसाममध्ये जो काही मान्सूनपूर्व पाऊस पडतो त्याला चहाचा पाऊस किंवा टी शावर असं म्हटलं जातं. नवे नवे मुद्दे, इंटरेस्टिंग मुद्दे मला वाटते वाचले असले पाहिजे, वाचन असलं पाहिजे. पुढे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा भारतात सगळ्यात आधी केरळ राज्यामध्ये येते, जूनमध्ये येते. पश्चिम घाटामध्ये हा मान्सून धडकतोय, केरळमध्ये कटीय भागामध्ये हा पाऊस देतोय आणि याला मग मान्सूनचा प्रस्फोट असं म्हटलं जातं. पुढे आपण म्हटलो की भारतामध्ये पारंपरिक ऋतू मानले जातात, किती? 6 ऋतू. मग ते 6 ऋतू कोणत्या इंग्रजी आणि कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतात, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिला ऋतू मानला जातो या ठिकाणी वसंत ऋतू, जो मार्च एप्रिल आपण ज्याला म्हणतो उन्हाळ्याचा कालखंड. तिकडे मराठी महिना चैत्र वैशाख. ग्रीष्म जो मे जूनमध्ये, म्हणजे ज्याला आपण पालवी फुटणे म्हणतो ना, ज्येष्ठ आषाढ मराठी महिन्यामध्ये. वर्षा जुलै ऑगस्ट, ज्याला आपण पावसाळा म्हणतोय, पूर्णतः फुल पावसाळा जुलै ऑगस्ट. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण भाद्रपद आहे. त्यानंतर शरद, हिवाळ्याची सुरुवात होते, सप्टेंबर ऑक्टोबर मान्सून परततोय. आश्विन कार्तिक महिना इकडे हेमंत ऋतू, नोव्हेंबर डिसेंबर. मार्गशीर्ष पौष महिना इकडे शिशिर, जानेवारी फेब्रुवारी हिवाळाचा आहे. माघ फाल्गुन महिने या ठिकाणी आपण म्हणूया. पुढे भारतीय हवामानाचा विचार करताना भारतीय हवामान विभाग, भारताचे काही हवामान विभाग पाडले ते कोणी कोणी पाडले एवढं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग त्यातले काही विचारलेही गेलेले आहेत राज्यसेवेला वगैरे, म्हणजे ते कोपेन यांचे हवामान विभाग 1936ला त्यांनी वर्गीकरण केलं होतं. पुढे थॉर्नथवेट यांनी 1948ला वर्गीकरण केलं आहे. केंड्रो आणि स्टॅम्प यांनी 1953ला वर्गीकरण केलं आहे. डॉक्टर त्रिवार्था यांनी 1954ला वर्गीकरण केलं आहे. हे त्रिवार्थाचं वर्गीकरण विचारलं गेलं आहे, लक्षात राहू द्या. पुढे डॉक्टर RL सिंग यांचं वर्गीकरण 1971चं आहे. मग कोपेन यांचे हवामान विभाग तुम्ही जर नकाशे बघितले त्यामध्ये तुम्हाला कळेल. AW ज्याला उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश म्हटलं जातं, AMW ज्याला मोसमी प्रदेश म्हटलं जातं, AS
दमट हवामानाचा प्रदेश असं आपण त्याला म्हणत असतो, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अर्ध शुष्क स्टेपी हवामान, त्यासाठी BSHW, पुढे BWHW उष्ण वाळवंटी प्रकारचे हवामान आहे. CWG मान्सून शुष्क हिवाळा प्रकार आहे. DFC थंड आर्द्र हिवाळा प्रकार आहे. हिमालयीन ध्रुवीय हवामान आहे. आणि ET ध्रुवीय हवामान उबदार ऋतुरहित हे. पुढे केंट्रो आणि स्टॅम्प यांचे हवामान विभाग तुम्ही या ठिकाणी बघतायत. त्रिवार्ता यांचं हवामान वर्गीकरण तुम्ही बघतायत. नक्कीच याचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. तुमच्यासमोर इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. AM, AW, BSW, BSH, BWH, CAW आणि DWB. महत्त्वाचं यांना नकाशामध्ये आपल्याला बघावं लागेल. आपण एक स्वतंत्र लेक्चर या हवामान विभागासंदर्भात घेऊ, जे नकाशामध्ये घेऊ, कारण त्याशिवाय तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात राहणार नाही, लक्षात बसणार नाही. मात्र थोडक्यात माहीत असलं पाहिजे बाबा यांनी हे वर्गीकरण केलं होतं. चला, अशा पद्धतीने हवामानासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले. असेच लेक्चर पुढे बघत राहा. आपण जो रिस्पॉन्स देत आहेत त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि STI RCP ॲप्लिकेशन, त्यावर तुम्हाला हे सगळे लेक्चर्स एकाच ठिकाणी भेटतील. ती डाउनलोड करा, आपला अभ्यास सोपा करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. चला थांबूया. धन्यवाद.